बघा, हे आरक्षण कोणाच्या बापाचं नाही आहे, आरक्षण भेटलंच पाहिजे. त्यांना सांगा पाहिजे जे लपलेत त्यांना नोटीस द्या, भ्रष्टाचार जे केलेत ना सगळे त्यांना द्या. हे मराठ्यांना नोटीस देऊन धमकी नाका देऊन नोटीस काय सरकारच्या दबावाखाली काम करते पोलीस. पुरा आमचा किन्नर समाज त्यांच्या पाठीशी हमेशा राहील आणि आमची दुआ आहे. आमच्या हक्काची मुंबई, आमच्या हक्काची मुंबई. लकी कंपाऊंड भाईटकाला इथून आलेले आहे. आमचं किन्नर समाज मुंबईचं हे सांगू इच्छित आहे या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला. पहिला तर मी आपलं खूप खूप नमन म्हणते आणि त्यांना खूप खूप नमस्कार आहे महाराष्ट्र मुंबईच्या जनतेला. हे बघा, हे आरक्षण कोणाच्या बापाचं नाही आहे, आरक्षण भेटलंच पाहिजे. हे आमची इच्छा आहे की आरक्षण साहेबांना भेटलं पाहिजे. पाणी आणि बिस्किट जे आमच्यानी झालंय किन्नर समाजातर्फे आम्ही येऊन त्यांना वाटप केलेलं आहे आणि करत राहू. याच्या पुढे पण कुठलं मराठा समाज, जयभीम माले असो, सर्व समाज, आपल्याला कोणताही समाज वेगळा नाहीये. मी मुसलमान असून तरी सर्व जाती धर्म कोणी वेगळे नाहीये, सर्व जात एक आहे, धर्म एक आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, इकडे आम्ही लोक राहतो. आमचं हेच मागणं आहे की त्यांना आरक्षणासाठी सरकारने मदत केली पाहिजे आणि यांचं ऐकलं पाहिजे. हेच आम्ही लोक ह्यांना साथ देणार. आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत देणार किन्नर समाजाने. हे तर आमचे पाहुणे आहेत, हे पूर्ण समाज आमचे पाहुणे आहेत. आमच्यामध्ये मुंबईला आले रस्त्यावरती त्यांना आरक्षण पाहिजे, त्यांना सर्व काही आहे, पण आमचे त्यांच्याकडे काय आहे म्हणून आम्हाला काही त्रास नाही. माझी एक नम्र विनंती सगळ्यांना आहे, कारण की मी मराठी आहे. जय महाराष्ट्र. चांगल्या ईडीची नोटीस लागली तर हे काय आहे, चाले नोटीस द्यायला आले. यांना सांगा पाहिजे जे लपलेत त्यांना नोटीस द्या, भ्रष्टाचार जे केलेत ना सगळे त्यांना द्या. आमच्या साहेबांना काय नोटीस देता तुम्ही? जे एवढे करोड रुपये अरबोड रुपये जपून ठेवलेत ना ते काढा बाहेर, त्यांना द्या नोटिसा. हे मराठ्यांना नोटीस देऊन धमकी नाका देऊन नोटीस काय सरकारच्या दबावाखाली काम करते पोलीस. ते जसं बोलतील तसं देतील. असं याच्याबद्दल काही नाही. जेवढं मराठा रस्त्यावर आहे ते रस्त्यावरच राहणार आणि पुरा आमचा किन्नर समाज त्यांच्या पाठीशी हमेशा राहील आणि आमची दुआ आहे. जरांगे साहेब चांगले राहतील, टनाटन राहतील, त्यांचे मनोकामना इकडनं पूर्ण होऊनच जातील. आम्ही किन्नर समाज मनापासून त्यांना भेटायला आलोय. तर आम्ही सरकारला हीच नम्र विनंती कळकळून किन्नर समाजाकडून आम्ही ही नम्र विनंती करून सांगतो आहे. आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांना आम्ही हेच कळकळून आम्ही त्यांना सांगतोय की बघा, ते एवढ्या दिवसापासून इथे येऊन बसलेले आहेत. ते पोटामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नाहीये. त्यांची काय व्यवस्था आहे, त्यांचे आजारी पडायला लागलेले आहेत. ते सरकारला हीच नम्र विनंती आहे की तुम्ही या, काय आहे ते त्यांच्याशी बोला. त्यांचा जो हक्क आहे ते चुकीचा हक्क मागत नाही. सरकार माईबाप आहे. तुम्हाला वोट दिले म्हणून तुम्ही सरकार झालेले आहात, तर तुम्ही सर्वांची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. ते पण तर कशासाठी बसलेत, काही चांगल्या कामासाठीच बसलेले आहेत ना. तर हीच नम्र विनंती सरकार माईबापला, तुम्ही येऊन जरांगे पाटलांशी भेटा आणि त्यांची उपोषणाला ते बसलेले त्यांची मांग थोडी पूर्ण. मैं पूरे भारत देश को बोलना चाहूंगी कि ना ये अपनी हक की लड़ाई के लिए बैठे हैं, इन्हें समर्थन दीजिए, ना कि इस तरह से इन्हें हटाया जाए. क्योंकि ना ही देखिए कोई यहाँ पे कोई दंगा फसाद नहीं हो रहा है, ना ही कोई ऐसी चीज हो रही है कि जिसके कारण आपको तकलीफ हो रही हो, है ना. आप इन्हें समर्थन दीजिए और यहाँ पे इन्हें बैठने दीजिए. आंदोलन इनका जो चल रहा है, इनका अनशन, उन्हें कामयाब होने दीजिए और उनकी मांग को पूरी करवाइए. ये हम सारी जनता मिलके अगर चाहेंगे तो इनकी मांग को पूरी करवा सकते हैं. तो इनको सपोर्ट जितना कर सकते आप करिए. काहीतरी चक्रवर्ती म्हणून काहीतरी नाव होतं. काही पण असू दे, कुठले चक्रवर्ती असू दे, काही असू दे, आम्हाला त्याच्याने घेणं देणं नाही. हे आमचे पाहुणे आहेत, ही आमची जनता आहे मुंबई महाराष्ट्राची. हे आम्हाला कशाला त्रास देतील? जे हक्क आहे ते हक्क मागायसाठी आलोय. हक्क आमचा आम्हाला द्या. आम्ही इकडं काही आम्हाला गरज नाही. आणि मराठा समाजाकडून इकडे कोणाला काही त्रास झालेला नाहीये. हे खोट्या अफवा आहेत. मराठी समाज जसं खुश गावाला राहतात तसं मुंबईमध्ये पण राहत आहे. आम्हाला खूप आनंद आहे ते असे राहतात. सरकार जबाबदार. आम्ही तर साहेबांच्या पाठी आहे, पण सरकार त्यांच्याकडे येऊन वार्ता केली तर सगळं काय होईल ना. जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे, सरकारच येत नाही तर काय करणार. सरकार आता बघा ते सत्तेवर बसलेत, त्यांना काय फिकीर नाही. एवढे मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत, काय तर त्यांचं फिकीर केलं तर आले पाहिजेत ना. एवढे मराठा नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांनी येऊन जरा पुढाकार केला. फडणवीस साहेब आहे, अजित पवार आहेत, यांनी आलं तर सगळा मार्ग रस्त्याने निघून जाईल. पण ते आले पाहिजेत, आलून साहेबांना भेटून सगळं मार्ग निवडला पाहिजे. आम्ही लास्ट पर्यंत त्यांच्या पाठी आहे. जेव्हा आम्हाला आवाज मारला आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहे.
जेव्हा बी ते बोलले आम्ही कधी बी बोले, रात्री बोला, दुपारी कधी बी बोला, आम्ही येऊन इथं सर्व बसू समाजाच्या शकतो. पाठी आहे. सर्व समाज आम्हाला एक आहे. आम्ही कोणत्याही समाजाला वेगळा असा विचार करत नाही, कारण की आमचं किन्नरांचं 70 जातीची रोटी आम्ही लोक खातो. आम्ही किन्नर समाज आहे, सर्व लोक आम्हाला देतो. आम्ही सर्वांना साथ देणार, जसं मराठ्यांना दिलं तसं दुसऱ्यांना पण देणार. सर्वांना मिळणार. साहेबांची तब्येत खालावली दिला नाही. देवाकडे हीच प्रार्थना करणार आहे, गणपती बाप्पा साहेबांना शक्ती दे, हिंमत दे. आमच्याकडे मराठ्यांच्या पाठी उभा आहे. मनोज दादा, तुम्ही चांगले राहणार, तुम्हाला काही होणार नाही, ही आमची किन्नर समाजाकडून तुम्हाला दुआ आहे.